नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. जॉब अपडेट आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या इतर सगळ्या फ्रेंडकडे या व्हिडिओच्या लिंकला शेअर करायचंय. तर बघा, आजचा आपला मुद्दा असणार आहे पुणे पोलीस व्हेरियस वॅकन्सी ऑफलाईन फॉर्म 2024 चा. तर मग ही काय पोलिसाची वॅकन्सी आहे का? नाही. तर बघा, पुणे शहरामध्ये पोलीस आयुक्तालय कार्यालय असतं, ठीक आहे. पोलीस आयुक्त कार्यालय माहिती आहे सर्वांना. तर त्यामध्ये व्हेरियस पद आहेत, ठीक आहे. म्हणजे वेगवेगळे पद आहे आणि त्याच्यासाठी जी जॉबची वॅकन्सी आहे ती ऑफलाईन पद्धतीने तुमची तिथे पूर्ण होणार आहे. बट त्याचे फॉर्म तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर भरू शकतात. असा जॉब मी तुमच्या समोर आज घेऊन आलेली आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्यायचा आहे. तर बघूया हे जॉब नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने होणार आहे. तर बघा, यामध्ये तुमचा जॉब कुठे असणार आहे? पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहरामध्ये गट डी चा जॉब असणार आहे, ठीक आहे. गट काय आहे? डी, सवर्ग गट डी चा हा जॉब असणार आहे पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहरामध्ये. तर याच्यामध्ये बघा, ही फॉर्मची स्टार्ट डेट जी आहे ती 24 तारखेपासून आहे. म्हणजे सुरुवात झालेली आहे फॉर्म फिल करायला 24 सप्टेंबर 2024 पासून तुम्ही ह्या जॉबसाठी फॉर्म फिल करू शकतात. त्याच्यानंतर त्याची एंडिंग डेट आहे 3 काय ऑक्टोबर, म्हणजे 3 तारखेपर्यंत तुम्ही हे फॉर्म फिल करू शकतात. बघा, 23 पासून सुरू झालेले आहेत, 24 पासून सुरू झालेले आहेत आणि 3 तारखेपर्यंत म्हणजे पुढच्या महिन्याच्या 3 तारखेपर्यंत तुम्ही हे फॉर्म फिल करू शकता. तर हा जॉब लक्षात ठेवायचा आहे, हा जॉब 11 महिन्यांसाठीचा असणार आहे. बरोबर, 11 महिन्यांसाठीचा असणार आहे. त्यामध्ये रिक्त पदाची संख्या 152 आहे. रिक्त पदे किती आहेत? 152. जॉब कुठे आहे? पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहरामध्ये, ज्याचे वेगवेगळे पद असणार आहेत. बघा, तर पद कोणतं आहे? क्लीनर. आता क्लीनर म्हणजे काय? सफाई कामगार. क्लीनर म्हणजे काय सांगितलेलं आहे? सफाई कामगार. आता इथे मी डायरेक्ट तुम्हाला टोटल त्याच्या वॅकन्सी सांगितल्या आहे. तर याच्यामध्ये काही वॅकन्सीज ज्या होत्या तुमच्या ते म्हणजे फुल टाइम अँड हाफ टाइम असं होतं. म्हणजे तुम्हाला पार्ट टाइम करायचं असेल सफाई कामगाराचं काम किंवा फुल टाइम करायचं असेल तर त्याचे मिळून 102 वॅकन्सी आहे म्हणजे क्लीनरच्या. त्याच्यानंतर आहे ऑफिस अटेंडंट, त्याच्यात 33 जागा आहे. हेड चीफच्या 1 जागा आहे. असिस्टंट चीफचे 7 जागा आहे आणि केटरिंग स्टाफ जो असणार आहे, ठीक आहे, त्याच्या 9 जागा इथे असणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे, इथे असे पद तुम्हाला दिलेले आहेत जे 11 महिन्यांसाठीच तुम्हाला काय करायचं आहे, याच्यावरती जॉब म्हणजे ज्यांना कोणाला करायचंय 11 महिन्यांसाठी करू शकता. जसं कार्यालयीन शिपाईला 33 आहे. त्यानंतर प्रमुख आचारी असणारे त्याला 1च पद दिलंय. सहाय्यक आचारीला 7 पद आणि भोजन सेवक जो असणार आहे तर त्याला दिलेला आहे त्यांनी 9 जागा दिलेल्या आहे. म्हणजे हे सगळं पोलीस आयुक्तालयामध्ये जॉब असणार आहे. हे तुम्हाला एखाद्या स्पेशल कंपनीकडून भरवण्यात येणार आहे, ठीक आहे. म्हणजे एखादी कंपनी असेल जिच्याद्वारे काय होणार आहे, की जसं आपण बघा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पण कुठे जातो, जसं महानगरपालिकेमध्ये वगैरे वॅकन्सीज निघतात, तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ते आपल्याला काय करतात, घेतात. तर त्याच पद्धतीने असणार आहे, की एखाद्या कंपनीद्वारे काय केलं जाणार आहे, अशा वेगवेगळ्या लोकांना घेतलं जाणार आहे, की ज्यांना जॉब तिथे करायचा असणार आहे, ठीक आहे. तर त्याची फॉर्मची स्टार्ट अँड एंड डेट मी सांगितलेली आहे. किती पद आहे, किती जागा आहे हे देखील सांगितलंय. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकतात. अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पीकर मराठी सरळ सेवा भरती YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जॉब अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसणार आहे. सो या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करायचं आहे. बघा, ज्या एरियामधला जॉब सांगत आहे त्या एरियामध्ये जरी तुमचं कोणी असेल, त्या शहरात कोणी असेल आणि ज्याला जॉब करायचा आहे त्याला तुम्ही हे शेअर करू शकतात. नक्कीच याचा फायदा होणार आहे. तर भेटूया पुन्हा न्यू अपडेट सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. सेशन आवडला असेल, आपण जो घेतलेला आहे हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि लिंकला शेअर करायचं आहे. थँक यू.